थोडेसे काळजीतच आहेत, कारण ज्या बैलावर त्यांचं आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम आहे अशा पद्धतीनं ते एका मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करत असतात. आणि आज त्याला अपघात झाला. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस महाराष्ट्रातून सर्वांना फोन येऊ लागले की नक्की बकासूर आहे कसा. तर या व्हिडिओच्या मध्ये थोडंसं पायाला गुडघ्याला पण लागलंय बरं का, पण नक्कीच या महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत आणि तो नक्कीच यातून बरा होईल आणि आपल्याला लवकरच पुसेगाव हिंद केसरीला पाहायला मिळेल. कारण आता थोड्याच वेळात इथं डॉक्टर येणार आहेत आणि डॉक्टर त्याची तपासणी करतील. पण या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे की बकासूर आपला पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्याच्याविषयी काही अफवा पसरू नका. नक्कीच तो तुम्हाला लवकरच 8 तारखेच्या पुसेगाव मैदानामध्ये दिसेल. तर मोहिल शेठशी आपण 1-2 मिनिटं फक्त संवाद साधूया. मोहिल शेठ, कसा झाला अपघात? ठीक. मोहिल शेठ थोडंसं बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत, खूप नाराज आहेत. तर महाराष्ट्राला माझं सांगणं आहे की आपला बकासूर व्यवस्थित आहे. सर्वांनी तो ठीक व्हावा, याच्याकडे लवकरात लवकर ठीक व्हावा याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. त्याला काहीही झालेलं नाहीये, थोडंसं खरचटलेलं आहे आणि तो लवकरात लवकर नक्की बरा होईल. चला, धन्यवाद.